नमस्कार माझ्या मैत्रिणींना ताईंना, कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर आज बघा मी तुमच्याबरोबर माझं रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे. रात्री मी कशाप्रकारे माझं किचन क्लिनिंग वगैरे असतं हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ सगळ्यांनी नक्की कंटिन्यू करा. आणि त्याचबरोबर थोड्या फार विषयावरती मी गप्पासुद्धा तुमच्याबरोबर मारणार आहे. म्हणजे कुठल्या विषयावर मारणार आहे तर आपण सगळ्या महिला वर्ग 30+40च्या झाल्यानंतर स्वतःसाठी स्वतः वेळ कसा द्यावा ह्याबद्दल मी तुमच्याबरोबर थोड्या फार गप्पा मारणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा जर आवडला असेल तर. आणि जरी नसेल आवडला तरी कमेंट करून नक्की सांगा, मी व्हिडिओमध्ये नक्की सुधारणा करीन. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते बघा मी आता. तर खरं आहे ना मैत्रिणींनो, हे असं प्रत्येकजण नवऱ्यानं बायकोसाठी विचार ठेवलं तर जगात बायका एकट्या पडणारच नाहीत मला तरी वाटतं. मात्र स्त्रीशिवाय राहणारे आणि स्त्रीशिवाय संसार करणारे म्हणजे एकटेच राहणारे पुरुषसुद्धा या जगात खूप आहेत. त्यांना याचं गांभीर्यच नसते की आपली मुलं, आपली बायको आपल्या काहीतरी विचित्र कारणामुळे आपल्यापासून लांब होत आहेत आणि त्यांचा आपल्याला पुढे जाऊन खूप त्रास होणार आहे. तर चला आता बघा मी तुम्हाला माझं रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे. तर बरीचशी कामं झालेली म्हणजे चपात्या वगैरे बघा माझं आता मी करून घेणार आहे आणि त्याचबरोबर भांडीसुद्धा क्लीन करत आहे बघा. तर आजचा आपला हा विषय आहे बघा 30+ आणि 40+ असलेल्या सगळ्या आपण मम्मा म्हणजे एकंदरीत सगळ्या महिला बायका सगळ्या आपण आता आई आहोत आणि सगळ्या 30+40च्याच आहोत. म्हणजे माझं तरी वय आता 29 आहे म्हणजे 30च्या आसपासच आहे जवळजवळ. तर 30+ आणि 40+च्या सगळ्या बायका आपण कारण मला तो लेडीज वर्ग लगेच कळतो जो माझे व्हिडिओ बघतो. आता 30च्या ज्या असाल तर मुलं त्यांची किमान 10 वर्षाची तरी असतील. म्हणजे 30च्या ज्या महिला असतील त्यांची 30च्या जरी महिला असतील त्यांची 10 वर्षाची मुलं असतील. म्हणजे कोणाकोणाची 6ची असतील, 7 वर्षाची असतील. आणि जर मुलं किमान सॉरी जर महिला जर 40च्या आसपासच्या असतील तर त्यांची मुलं किमान 17-18 वर्षाची तरी असतील नक्की. त्यामुळे आता आपल्याला आपल्या आयुष्याचं बघायचं आहे स्वतः. आता मुलं थोडी थोडी आपली मोठी होत आहेत, जबाबदाऱ्या हळूहळू कमी होत आहेत. कारण की मुलं आपला पदर धरून आधी आई आई करत होती म्हणजे सारखं इकडं तिकडं मागं पुढं व्हायची. ते आता थोडं थोडं कमी होत आहे. आपल्यापासून मुलं जरा विलुप्त होत आहे. त्यांची खेळते ती सारखं मम्मा मम्मा म्हणून मांडीवर बसत नाहीत. आता थोड्याच दिवसात त्यांना पंखही फुटणार आहे आणि आपल्यापासून लांब शिक्षणासाठी जाणार आहेत. ज्याचं त्याचं आयुष्य असतं, पुढं भविष्य असतं तर ते शिक्षणासाठी सुद्धा जातील पुढं. तेव्हाच एकटेपण आतापासूनच शिकायचं म्हणजे कारण तेव्हा आपण पूर्णपणे एकटे पडणार आहोत. त्याची मनस्थिती जर आतापासूनच केली तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. अवस्था जर ही अशी अचानक जर आली आणि एकट्या जर आपण पडलो तर त्याचा तुम्हाला खूप त्रास होईल. मुली असतील तर त्यांना मैत्रिणी भेटतात, मुलं असतील तर त्यांना मित्र भेटतात. राहतो आपण घरी एकट्याच. अशा वेळेस वेळ कसा घालवायचा तर आपलं लक्ष कामामध्ये व्यस्त करायचं. नुसतं घरकाम नाही बरं का, तर आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायचा. चांगली पुस्तकं वाचायची, चांगला लेख वाचायचा. जर मोबाईल बघत असाल तर नक्की बघा, पण फालतू रील्स किंवा फालतू बातम्या ज्याने तुमचं मन दुखावेल किंवा ज्याने तुम्ही विचारात पडाल असं काहीही बघायचं नाही. बघायचं असेल तर जुनी गाणी ऐकू शकता. म्हणजे माझी आवड सांगते तुम्हाला मी, का तर मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि अलीकडील जी गाणी आहेत ती मला अजिबात ऐकायला आवडत नाहीत. म्हणजे जुन्या गाणी जशी आवडतात इतकी अशी मन लावून बघते तशी मी नवीन गाणी आताची नाही एवढे ऐकत. म्हणजे ज्याची त्याची आवड आहे. तुम्हाला जसं छान वाटतं, कशात रमता तुम्ही ते तुम्ही करू शकता. 30 नंतर आणि 40 नंतर आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे स्वतः. कारण आपले बोन्स आता थोडे
काम कमी करतील, आपले गुडघे आपले सांधे दुखू लागतील आणि आपल्याला थोडंसं वय झाल्याचं फील होईल. मात्र वय झाले आपल्या नुसतं अंक असतो, वयापुढे लक्ष देत बसू नका. आपणच आपली काळजी घ्यायची, भरपूर फ्रूट्स खायची, भरपूर पालेभाज्या खावा. सीड्स पंपकिन असतात, परत तीळ असतात, वेगवेगळ्या सीड्स मिळतात, त्याचे लाडू करून ठेवा. लाडूमध्ये साखर बिलकुल घालायची नाही, खारी खायची किंवा गूळ खायची. डिंकाचे लाडू करून ठेवायचे आणि ते खायचे. तुमच्या शरीरामध्ये आता प्रोटीनची कमतरता होणार आहे, त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार करायचा, हलका फुलका व्यायामसुद्धा करायचा. आणि केससुद्धा बघू शकता थोडे थोडे ग्रे व्हायला लागते, सुरुवात होईल. म्हणजे 30-40च्या वयाचं तर आपले केस ग्रे वगैरे नाही होत. आजकाल बघू शकता तुम्ही लहान लहान मुलांचे सुद्धा केस खूप पांढरे होत आहेत. आत्ताचं खाणं म्हणजे खूप केमिकलचं आहे, केमिकल मिक्स असतं. पूर्वी कसं किती वयाची झाली तरी माणसं त्यांची केसंसुद्धा मला वाटतं हाय अशी राहायची, अजिबात गळत नव्हती किंवा पांढरी. पण आताचा आहारच खूप वेगळा आहे. आणि 30-40च्या वयात तर जर आपले केस ग्रे व्हायला लागले, सुरुवात होईल. काळजी करायची नाही, सरळ मेहंदी लावायची. कारण की मला तर वाटतं केसांना जरूर मेहंदी लावा. वय झाले म्हणून त्याचा अवतार करून घ्यायचं नाही. म्हणजे काय काय महिलांचं कसं असतं, आता वय झाले जाऊ द्या, आता आपल्याला कोण बघणार. पण तसं करू नका. आपलं मन काय थोडीच म्हातारे होतं आहे, त्याच वयात असतो ना. कधी आपण तरी एन्जॉय करायचा. म्हणजे लहान मुलं होती तेव्हा त्यांचं सगळं, आणि ती थोडीफार मोठी व्हायला स्वतःसाठी, तर त्यावेळेला तर वेळ देऊ शकतो ना आपण. आणि 30-40 म्हणजे जगण्याची खरी सुरुवात आहे, कारण तोपर्यंत आपल्यावर फक्त असतात जबाबदाऱ्या. त्यानंतर आपण थोडे मोकळे होतो. मैत्रिणींबरोबर फिरायला जायचं मला वाटतं. मैत्रिणींबरोबर एखादी ट्रिप काढूया. तुम्हाला वाटेल तर DMartला सुद्धा जाऊन या, थोडंसं शॉपिंग करूया, थोडं स्वतःसाठी, थोडं मुलांसाठी, कधी कोणासाठी, असं करत तुम्ही स्वतःसाठी वेळ घालवू शकता. कारण की त्याची सवय मला वाटते ह्या वयापासूनच केली पाहिजे. नंतर जाऊन त्याचा आपल्याला खूप त्रास होतो. म्हणजे कोण कोण हळवी असतात, म्हणजे मला वाटतं मुलांची भरपूर सवय झालेली असते आपल्याला. पण मुलं त्यांच्या कारणाने, म्हणजे थोडीफार तुम्हाला सांगितलं, जर 17-18 वर्षाची मुलं असतील तर त्यांचं शिक्षण असतं, पुढं भविष्य असतं, शिकायचं असतं, तर ती लांब जातात शिक्षणासाठी. कोणी कोणी जवळ थांबतं, पण घरातच आपल्याजवळ थांबतं असं काय नाही. ज्याचं त्याचं भविष्य आहे तर ते आपल्यापासून लांब जातात. तर त्यावेळेला खूप एकटं असं वाटतं, एकटं घरात मन रमत नाही आपलं. तर त्यावेळेला आपण आपल्या स्वतःसाठी जरा वेळ देऊ शकतो. जे काही आपल्याला आवडतं त्या गोष्टीत आपलं मन रमावं मला वाटतं. तर कसा वाटतो हा तुम्हाला व्हिडिओ? मला जसं वाटतं तसं मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. काही जरी चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील माझे, हेही मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या ह्या चॅनलला, लाईफस्टाईल जान्हवी. तुमच्या मदतीची खरंच खूप गरज आहे. आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्कीच व्हिडिओ शेअर करा. तर चला मग, हे माझं असं रुटीन पण होतं बघा रात्रीचं. तर रात्रीचं रुटीनमध्ये मी काय करते तर सिंक वगैरे स्वच्छ करून घेते रात्री, बघू शकता तुम्ही. नंतर कारण की सिंकची जर आपण क्लीन केलं नाही रात्री झोपण्यापूर्वी तर खूप सारे असे कॉकरोच होतात, झुरळं होतात घरात. आणि एकदा झुरळं झाले की बाहेर जायचं काही नावच घेत नाहीत, पूर्ण घर भरतं. त्यामुळे मग सिंकची नक्की रात्री झोपण्यापूर्वी क्लिनिंग करून घेतलं पाहिजे. तर हे बघू शकता माझं सिंकचे पण क्लीन करून घेतलं. आणि जो नळ आहे आपला चावी, दिवसभर आपण हात लावलेला असतो, तेलकट वगैरे लागतं, तर तेही मी स्वच्छ करते. गॅस वगैरे पण पुसून घेतला, भांडी वगैरे पण क्लीन केली, जेवण वगैरे झालं. मग नंतर काय, आता माझे राहिलेले वगैरे हे जे आपला भांड्याचा कात्या वगैरे असतो तो तुम्ही गरम पाण्यात घालू शकता, म्हणजे त्याचा तेलकटपणा वगैरे जातो. मी आता काय घातलेलं नाही गरम पाण्यात, तुम्हाला जर हवं असेल तर तसं करू शकता. आणि हे बघू शकता आपण दिवसभरात जे काही रुमाल असेल आपला, तो आपण वापरतो पुसायसाठी, तोही मी तिथे स्वच्छ करून घेते. आणि जिथे जिथे बरण्यांना आपला हात लागलेला असेल तेलकट तेलाचा, चटणी मिठाचा, तर तेही पुसून घेते मी, मसाल्याचा डबा वगैरे. तर अशा प्रकारे बघा किचन माझं रात्रीचं स्वच्छ करते. आणि खाली फरशी वगैरे मी रात्रीची पुसत नाही, कारण की पुसलेली असते सकाळीही, त्यामुळे रात्री पुसत नाही. जर तेलकट वगैरे काही असेल तर त्यावेळेला पुसते. आणि लास्टचा झाडू पण मारून घेते बघा. तर हे असं होतं बघा माझं रात्रीचं किचन क्लिनिंग. आणि
30+40च्या ज्या कोणी आपण सगळ्या महिला आहोत त्यांच्यासाठी थोड्याफार टिप्स अशा तर ह्या व्हिडिओमधून तुमच्यावर मी शेअर केला आहे. तर हे बघा किचन माझं पूर्ण असं क्लीन झालेलं आहे. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या